न्यूजरूम एक्सक्लुझिव्ह. ह्या फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे असं की बच्चन साहेबांच्या गाण्यांवरती आणि त्यांचा इतका तो फॅन आहे भानुदास ह्या फिल्ममधला जे कॅरेक्टर आहे. ह्या फिल्मचा एक ग्राफ जो आहे तर तो अमेरिकेपासून सुरू होतो, केरळ आणि पुन्हा बॉलिवूड आणि पुन्हा आपल्या मराठी सिनेमाच्या पटलावर आम्ही ही मराठी फिल्म करतोय. रील स्टार नाव आहे. एवढी मोठी टीम आहे, केरळचे लोक आहेत, सगळी टेक्निकल टीम त्या साईडची आहे. ते लोक मराठी सिनेमा करतायत मराठी लोकांना घेऊन. मला थोडंसं वियर्ड वाटलं, म्हटलं की त्यांना मराठी येत नाही आणि ते लोक इथे येऊन मराठी सिनेमा करायचं म्हटलं आपल्यासाठी ती प्राऊड मोमेंट आहे. हे लोक आपल्या चुकतात. या सगळ्या चित्रपटाचा निर्णय घेत असताना किंवा स्वतंत्र ॲज अ लीड म्हणून पुढे येणं, मुख्य आर्टिस्ट म्हणून पुढे येणं, कुठे धाकधूक होती या सगळ्या याच्यात? शूट सुरू होणार होतं आणि त्या रात्री, त्याच्या आदल्या रात्री मला आठवतं की मला झोपच येत नव्हती. जेवढे काही सीन दिले होते ते सगळे इतक्या वेळा वाचायचो मी आणि मी विसरून जायचो. नागराज मंजुळे तुमचं पिक्चर डिरेक्ट करणार आहेत का? बरं, ते तुमच्या सोबत आहेत का? तर आम्ही तुमच्या सोबत येतो, असेही काही अनुभव येत गेले? म्हणजे हा चहा पाण्यापुरता आणि ओळखीपुरता फायदा आहे, पण ज्यावेळेस गोष्ट पैशाची येते तर लोकांचा स्वार्थ तयार होतो. पण त्यांचा स्वार्थ तयार होतो की भूषण आहे तर निश्चितच आपण नागराजचा फायदा घेतला पाहिजे. माझ्याकडे एक जबरदस्त ब्रेकिंग न्यूज आहे. भूषण, माझ्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंत तुझा प्रवास जर लक्षात घेतला तर तू मुंबई पोलीसमध्ये होता. काय नेमकं सुचलं? पण हे नक्की कळालं की कला माणसाच्या अंगात पाहिजे आणि काहीतरी तुमचं नाव राहिलं पाहिजे, तुम्ही काहीतरी साहित्यातून जगला पाहिजे आणि कला कुठली तरी तुम्हाला जमली पाहिजे. जब देखते हो एज अ डायरेक्टर आप रील स्टार की तरफ, क्या लगता है आपको? बहुत अच्छा स्टोरी था, सिंपल स्टोरी था. मेरे को एक कंटेंट बेस्ड, जैसे मराठी इंडस्ट्री का सबसे बड़ा पेक्युलियरिटी कंटेंट बेस्ड इंडस्ट्री. कलवरती साधा सामान विकतो पण रील खरंच खूप गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर सिनेमाचा प्रत्येक दिवस आता लग्नासारखा असतो. प्रत्येक दिवस ज्यावेळेस तुमच्याकडे बजेट नाही आहे आणि ठरलेल्या एका टाईमलाईनमध्ये तुम्हाला सिनेमा पूर्ण करायचा आहे तर 100% तुम्हाला जुगाड करावाच लागतो. मी टीजरमध्ये असलेला तुझा लुक आणि आत्ता तू माझ्या समोर असलेली ही, असं वाटतंय की म्हणजे तू परत काय प्रवेशच केला. मी काय म्हणते, घ्यायची का आपण बिगाडी? आता कुठलंही काम येऊ, म्हणजे गावातली एक बाई असो, गावातली एक मुलगी असो, तीही मी करू शकते, एक शहरातली मुलगी पण करू शकते, असं मी एक स्वतःला बघते. शूटिंगच्या वेळ म्हणजे आधी जेव्हा आपण ओळखतही नव्हतो तेव्हा हाच म्हणाला होता की ही कशी वाटेल 2 पोरांची आई. होईल ना आपलं स्वप्न पूर्ण. नमस्कार मंडळी, मी विशाल परदेशी. या भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आज आपण बनवणार आहोत एक खास रील. आम्ही सगळेच वेगवेगळ्या पद्धतीची रील बनवत असतो. हाय, बताओ क्या है? नमस्कार देवर सजनो, मैं भूषण मंजुले आणि आम्ही जो कारभार केलेला आहे सर, रील स्टार नावाची फिल्म दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये रिलीज होते. बरं. ह्या फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे असं की बच्चन साहेबांच्या गाण्यांवरती आणि त्यांचा इतका तो फॅन आहे भानुदास ह्या फिल्ममधला जे कॅरेक्टर आहे तिथपासून ह्या फिल्मचा एक ग्राफ जो आहे तर तो अमेरिकेपासून सुरू होतो, केरळ आणि पुन्हा बॉलिवूड आणि पुन्हा आपल्या मराठी सिनेमाच्या पटलावर आम्ही ही मराठी फिल्म करतोय रील स्टार नावाची. वा. आणि ज्यात पहिल्यांदा मी मुख्य भूमिकेत आहे. माझ्यासोबत उर्मिला आहे. क्या बात आहे. आमचे दिग्दर्शक जे आहेत रॉबिन वर्गेस सर आणि सिम्मी सर हे डिरेक्टर डिओ आहेत. म्हणजे आजपर्यंत आपल्याला माहीत असतील की अब्बास मस्तान हे एक जोडगोळी आपल्याला माहिती आहे दिग्दर्शक म्हणून. तर ही कुठंतरी मंडळी केरळमधून आली आहे आणि त्यांनी येताना आपल्यासोबत मराठी सिनेमा आणखीन अलंकारित सुंदर दिसावा ह्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्रांची मदत घेतली आहे जे की टेक्निकली खूप शार्प आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की ह्याचे फाईट मास्टर जे आहेत जॉकी जॉन्सन, ज्यांनी धनुष, विजय थालापती आणि बरेच आणखीन साऊथचे कलाकार आहेत ज्यांचं मोठी टीम आहे. तर मंडळी, तुम्हाला औचित्य कळालं असेल. खरं तर आपण सगळेच वेगवेगळ्या पद्धतीची रील करत असतो आणि हाच तो भूषण मंजुळे आहे. मी असं म्हणेन, हा आहे भूषण मंजुळे. का तर यापर्यंत नागराज मंजुळे यांचा भाऊ म्हणून, त्यांचा पाठीराखा म्हणून, त्यांच्या प्रोडक्शनमधला माणूस म्हणून, फॅन्ड्री असू देत, सैराट असू देत, झुंड असू देत, नाळ असू देत, बरोबर ना, नाळ 2 असू देत, याच्यात यांनी वेगवेगळ्या छोटे मोठे रोल केले. पण पहिल्यांदाच भूषण एका मुख्य भूमिकेत दिसतोय. मला असं वाटतं भूषण, तुझं खूप खूप स्वागत. तू सुरुवातीला सगळं एक्सप्लेन केलं, तुझी एक्साइटमेंट कळत होती. उर्मिला, तुझंही खूप खूप स्वागत. थँक्यू. कारण हा रील स्टार म्हणून घडत असताना तू त्याची जोडीदारी नाही, तर कशी ही जोडीदारी? पहिल्यापासून सांगायचं झालं तर मला माहीत नव्हतं की
एवढी मोठी टीम आहे, केरळचे लोक आहेत, सगळी टेक्निकल टीम त्या साईडची आहे आणि आपण मराठी म्हणजे ते लोक मराठी सिनेमा करतायत मराठी लोकांना घेऊन. मला थोडंसं वियर्ड वाटलं, म्हटलं की त्यांना मराठी येत नाही आणि ते लोक इथे येऊन मराठी सिनेमा करायचं म्हटल्यावर मग आपल्याला म्हणजे आपल्यासाठी ती प्राऊड मोमेंट आहे. सो जेव्हा मला कळलं की भूषण आहे, मिलिंद शिंदे आहेत, प्रसाद ओक आहेत आणि हे लोक काम करतायत आणि मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली, ऐकवली, तेव्हा मला असं झालं की हा सिनेमा मला करायचा आहे आणि बेस्ट काहीतरी घडणार आहे याच्यातून आणि तेच होत आहे सध्या. वा वा, क्या बात आहे. पण हा रील स्टार मधला जो रील स्टार करणारा नायक आहे तो कसा आहे? म्हणजे आपल्यातलाच येतो मी, कारण मी बघतो किरण अशी बरीचशी लोक आहेत मंडळी, म्हणजे तुमच्या आमच्यातलीच आहेत की जे अशा वेगवेगळ्या पद्धतीची रील करतात की नंतर त्यांना लाखोनी व्ह्यूज येतात आणि आज ते खूप फेमस झालेले आहेत. त्यापैकीच हा रील स्टार आहे का? त्यापैकीच आहे. आणि ज्यावेळेस ही फिल्म लिहिली होती माझ्या मित्रांनी सुधीर कुलकर्णीनं, त्यावेळेस या फिल्मचं नाव रिसायकल होतं आणि त्याच्यात हा पार्ट नव्हताच की भानुदास जो त्यातला लीड करतोय जे पात्र आहे, तर त्याला आणखीन अलंकारिक त्याला एनहान्स करण्यासाठी मी तो रील्स करतो हे मला सुचलं. आणि हे सुचण्याचं कारण म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणावर आज रील्स बनवल्या जातात आणि जे रील स्टार आहेत, म्हणजे काल परवा एक मी रील्स बनवली आणि त्या मुलीनं छान तिला सुचलं, रागिनीला, आणि कुमार माझा मित्रच आहे, त्या दोघांनी ते करताना त्यांना चांगलं सुचलं की रील स्टार वर्सेस फिल्म स्टार असं ते भांडण करून ते रील्स केली काल आणि ते खूप चांगली व्हायरल झाली. तर त्यांच्यात खूप पॉवर आहे, कारण की ते भांडत असताना त्यांच्यात डायलॉग होता की आम्ही रील स्टार आणि तुम्ही फिल्म स्टार. तर त्यातली ती रागिनी त्याला म्हणते की तुम्ही फिल्म करता पण तुम्हाला प्रमोशनसाठी आमच्याकडे यावं लागतं. हो, अरे आहे ना, करतायत की हल्ली रील स्टार कडे मोठमोठे सेलिब्रिटीज येत आहेत कारण त्यांचे व्ह्युअर्स आपल्याला मिळावेत म्हणून. खरंच आहे. आणि हे सर तुम्ही बघत असाल की काही मागच्या वर्षांपासून म्हणजे टिकटॉक बंद झाल्यानंतर किंवा हे सगळे जे चालू आहे की जिथं रील्स बनवण्याचं वेळ आले, ह्याचा दुरुपयोग पण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू आहेत. ह्यातली पण चांगली बाजू आपण पाहिली पाहिजे. ती म्हणजे की सामान्य लोकांचा आवाज, सामान्य लोकांना कुठंतरी मीडियामध्ये बोलण्याचा जो मुद्दा मिळाला आहे, माध्यम मिळालंय, ते म्हणजे रील्स आहे. आणि आज कॅमेरा प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकाच्या खिशात आज कॅमेरा, असं आपण म्हणतो की कोणीही कोणाची वाजवू शकतं स्टिंग ऑपरेशन करू शकतं. पण त्याचा चांगला वापर केला तर मला वाटतं की तुम्ही अन्याय, अत्याचार, प्रगती, विकास हे सगळं तुम्ही त्यातून घडून आणू शकता. तुम्ही तुमचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही पोहोचू शकता, तो रील्सच्या माध्यमातून. ते एक माध्यम आहे, म्हणजे फक्त रील्सच्याच माध्यमातून नाही, पण ते एक तुमच्या हातात माध्यम आहे. आणि जे काही सामान्य लोक आहेत, म्हणजे तुम्ही आज पाहत असाल की ऊसाच्या म्हणजे जे काही ऊसतोड कामगार आहेत, तर तिचा नवरा ती बैलगाडी हाकतोय आणि ती बाई त्या ऊसाच्या त्या पेंडीवर बसून तिनं एक छान रील्स केली, ती किती व्हायरल झाली आणि तिचे एक्सप्रेशन वगैरे. म्हणजे मला एक त्यातली पॉझिटिव्हनेस अशी वाटते की त्या आपल्या तळागाळातल्या महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगार जी भगिनी आहे आपली, तर तिला इतक्या सुंदर एक्सप्रेशन सहित आपण कधी पाहू शकलो नसतो. मग मी म्हणतोय की हा एक जो कॅमेरा आहे, तर तो कॅमेरा तिला उजागर करतोय, तिला आपल्यापर्यंत पोहोचवतोय ह्याच पद्धतीनं की एखाद्या गोरगरीबावर गावाकडे अन्याय होत असेल तो कुठल्याही माध्यमातून, आणि तो चुकून जरी त्याचा कॅमेरा खिशात त्यानं चालू ठेवला तर ते आपल्यापर्यंत पोहोचतंय. बरोबर, जिथं कोणी पोहोचू शकत नाही तिथं हे पोहोचतंय. म्हणजे तुम्ही आज कितीतरी गोष्टी बघितल्या असतील मारामारीच्या, अन्यायाच्या, अत्याचाराच्या, की त्या सगळ्या कॅमेराने टिपल्या आणि त्या आपल्या टीव्हीवरती आल्या आणि त्याच्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी आवाज उठवला आणि लोकांना अन्यायाविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांना न्याय भेटला. ज्या बातम्या येतात त्या अचानक कुठेतरी मंत्री महोदय बोलतायत आणि काहीतरी ते असं गमतीत चला बा आपण गावकी एरियात आलेलो आहे म्हणून बोलून जातात, पण मग ते कोणीतरी शूट केलेलं असताना आमच्यापर्यंत मग त्याची बातमी होते. म्हणजे एवढं माध्यम खरं तर जवळ आलेल्या लोकांच्या आणि त्यातल्या लोक सजग झालेली. उर्मिला, तू स्वतःच्या आयुष्यात रील करते की नाही? करते मी. म्हणजे आधी असं व्हायचं की रील करणं म्हणजे एक वेगळं कष्ट आहे. मला असं होतं की आपण ॲक्टर आहोत आणि ॲक्टर रील करतोय आणि अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणं आणि डिरेक्टर आपल्याला कास्ट करतील की नाही हा प्रश्न पडायचा. पण आजकाल डिरेक्टर पण रील करायला लागलेत, मोठे ॲक्टर पण रील करायला लागलेत. सो असं होतं की मी जास्त एफर्ट्स नाही घेत रील्स बनवण्यासाठी. समजा मी एखादी फिल्म करते, त्या फिल्मचे BTS असेल किंवा ट्रॅव्हल कुठे करते, का करते, या सगळ्यांचे BTS मी काढून रील पोस्ट करते. फक्त एक असं असतं ना की स्पेशल त्यासाठी वेळ काढा आणि रील्स बनवा, असं नाही होत. पण येस, मी रील्स करते, मी पोस्ट करते आणि मला आवडतं.
तू तेवढं तरी करतो, तेवढं मला तर काही शक्यच होत नाही खरं हे सांगतो. बघ, तू आता हे जे करतोय ना आपण, हा. हे जरी 15 सेकंड टाकलंस ना तरी पण तू फेमस होशील. Yes, मी फेमस, मी तेच म्हणलं. हेच रील आहे स्टारच्या रील स्टार. निमित्ताने रील स्टार बरोबर हा रील माझा येऊ शकतो. Exactly, आणि काय माझे हवंय? व्ह्यूज वाढतील. बरोबर बरोबर. पण तू जसं म्हणाला की वेगवेगळे रोल तू केले पाहिजे, छोटे छोटे रोल. हा, म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की खरं तर त्यातनं स्वतःचं म्हणून तुझं अनुभवाचं विद्यापीठ विकसित होत गेलं. बरोबर. नागराज सारखे बंधू सोबत होतेच. पण या सगळ्या चित्रपटाचा निर्णय घेत असताना किंवा स्वतंत्र ॲज अ लीड म्हणून पुढे येणं, मुख्य आर्टिस्ट म्हणून पुढे येणं, कुठे धाकधूक होती या सगळ्या याच्यात? आपला स्वतःवरती एक विश्वास निर्माण झालेला असतो, पण तरी एक धाकधूक असते. गणिताच्या पेपरला होते तशी. खरंच खरंच म्हणजे खरंच तुम्ही म्हणताय तसं, कारण की मला आठवतंय असं, कारण की आजपर्यंत जे काही छोटे मोठे रोल केले अण्णाच्या दिग्दर्शनाखाली, तर खूप काही असं इम्प्रोव्हायझेशन किंवा काय मला डायलॉग खूप नसायचे, आणि जे करायचं तर ते ॲक्शन होत्या खूप साऱ्या. पण तिथंच माझी काय म्हणतात त्याला रिहर्सल होत गेली. एवढ्या सिनेमांमध्ये अण्णा पाठीशी होता आणि इतक्या चांगल्या पद्धतीच्या त्या सिनेमे होते, ते इतके गाजले. माझ्या छोट्या मोठ्या कामाला सुद्धा लोकांनी ॲप्रिशिएट केलं. कदाचित त्यांच्या त्या स्तुतीमुळेच माझ्यात एक ताकद निर्माण झाली, एक धाडस निर्माण झालं, की मी स्वतःला मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत स्वतःला बघू शकतो आणि आपण का करू शकत नाही, हे स्वप्न तयार झालं. आणि त्याचा पाठपुरावा घेता घेता पण एक निश्चितच गोष्ट आहे, की मला आठवतं की पहिल्या दिवशी रील स्टारच्या शूट सुरू होणार होतं आणि त्या रात्री, त्याच्या आदल्या रात्री मला आठवतं की मला झोपच येत नव्हती. बरं. म्हणजे मी जेवढे काही सीन दिले होते ते सगळे इतक्या वेळा वाचायचो मी, आणि मी विसरून जायचो. म्हणजे सगळे सीन मिक्स व्हायचे, त्या दर्शील सफारीसारखं, तारे जमीनमधल्यासारखं नाही का. पण मी शेवटी असा विचार केला की बघूयात काय होईल ते होईल, आपण सेटवर गेल्यावर होईल. पण हे नक्कीच आहे की खूप लहानपणापासून सिनेमे बघत आलोय, आणि मॅनिफेस्ट करणं जे म्हणतात ते आत्ता अलीकडे कळालं की अशा पण काही कन्सेप्ट असतात, आणि हे माहीत नव्हतं लहानपणी, आणि आत्ता पण काल परवापर्यंत माहीत नव्हतं. पण मनात दुसरं काही नव्हतं, हेच होतं. बरं. म्हणजे काहीतरी चांगलं करायचं, चार चौकात उठायचं, बसायचं. हा अण्णामुळं तर हे शक्य झालं 2014 पासून. पण आज जे काही मोठ्या पडद्यावर मी स्वतःला बघू शकेन किंवा लोक मला बघतील, आणि माझ्यासारखा एक असा माणूस की जो लीडमध्ये आहे आता ह्या फिल्ममध्ये तुम्हाला बघायला मिळेल, तर ह्याच्या पाठीमागं खूप साऱ्या लोकांचं श्रेय आहे. म्हणजे सुरुवातीला तर माझ्या बंधूंपासून ते श्रेय सुरू होतं, आणि ते आज येऊन थांबतंय ते सिमी जोसेफ सर असतील, रॉबिन वर्गीस सर, ह्या दोघांनी हे डिरेक्ट केलंय. माझे प्रोड्युसर खूप सुंदर प्रोड्युसर आहेत, की असे प्रोड्युसर सगळ्यांना मिळत, जोश अब्राहिम. कारण की पैशाशिवाय कुठलीच गोष्ट पुढे सरकू शकत नाही. निर्माता मिळवणं म्हणजे नागराज मंजुळेचा भाऊ म्हणून तू पुढं आलास, काहीच शंका नाही. ठीक आहे, त्यांचं नाव तुझ्या पाठीमागे, पण इंडिव्हिज्युअली भूषण मंजुळे म्हणून ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या प्रोसेसला सुरुवात करतो, विश्वास ठेवणारी लोक असतात, विश्वास न ठेवणारी लोक असतात, किंवा ते असंही विचारतात नागराज मंजुळे तुमचं पिक्चर डिरेक्ट करणार आहेत का, ते तुमच्यासोबत आहेत का, तर आम्ही तुमच्यासोबत येतो. असेही काही अनुभव होत गेलं. खरंच म्हणजे मी स्वतःला सुदैव समजतो की मी नागराज मंजुळेंचा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे, लहान भाऊ आहे, आणि ह्याचा फायदा निश्चित आहे. म्हणजे हा चहा पाण्यापुरता आणि ओळखीपुरता फायदा आहे, पण ज्यावेळेस गोष्ट पैशाची येते तर लोकांचा स्वार्थ तयार होतो, की माझ्या भावानं 100 कोटीचा फिल्म जो बॉक्स ऑफिसचा जो क्रायटेरिया होता तो पार केला, बरोबर, आणि त्यानंतर इतक्या मोठ्या फिल्म केल्या बच्चन साहेबांबरोबर ह्या सगळ्या. तर निर्मात्यांचा निश्चितच मला उलट तोटा झाला आहे. ज्यावेळेस मी निर्माता शोधायला गेलो, आज 3-4 वर्ष झालं मी त्यांच्याकडे माझ्या गोष्टी पिच करतोय, मी माझं लिखाण त्यांना ऐकवते की बाबा ह्याच्यावर आपण चांगला सिनेमा करू शकतो. पण त्यांचा स्वार्थ तयार होतो की भूषण आहे तर निश्चितच आपण नागराजचा फायदा घेतला पाहिजे. ह्या सगळ्या ओळखी डिमांडही करतात लोक करतात, आणि मला म्हणजे हे सांगा वाटतं तुम्हाला की तोटा खूप झाला, उलट होय ना, तोटा खूप झाला. कारण की मला कितपत येतं काय येतं हे काही दिवसात दिसेल, की ॲक्टर म्हणून चांगला आहे वाईट आहे. उद्या मला सिनेमा करायला जरी मिळाला तरी मी निश्चित, मला विश्वास आहे की मी चांगला दिग्दर्शक आहे, चांगला लेखक आहे. पण ते मला प्रूव्ह करायला काही काळ आणि काही पुन्हा एकदा पुन्हा त्या तशाच निर्मित्यांची गरज लागणार आहे मला. होय ना. पण म्हणजे ही अडचण होते की आपला भाऊ खूप फेमस आहे, पण मग आपल्याला जेव्हा नव्याने सिद्ध करायची वेळ येते तेव्हा मात्र लोक आपल्याला त्या दृष्टिकोनातनं बघतात. नक्कीच. हा, तो भाग असतोच. तुझ्याकडे येतो पुन्हा रिस्टालच्या तुझ्या भूमिकेवरती येऊयात. तू ती भूमिका कशी रिलेट केलीस, म्हणजे तुला काय वाटलं नेमकं? तशा व्यक्ती तुला अवतीभोवती दिसतात, तशी हौशी मंडळी तुला अवतीभोवती दिसतात की ज्यांची स्वप्न छोटी आहेत पण ती पूर्ण करण्यासाठी त्यांचा संघर्ष मोठा आहे. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली आणि मला ऐकवली तेव्हा मला असं झालं की एक साधी गावाकडची बाई आहे आणि मला माझी आई समोर दिसली. कारण आपल्या
आया ज्या आहेत इतक्या साध्या सरळ नवऱ्याला सपोर्ट करणाऱ्या आहेत आणि कधीच माघार न घेणाऱ्या आहेत. फक्त तिला बघून मी ठरवलं की हे पात्र मी करू शकते आणि ती साधी आहे. म्हणजे तिचा स्वभाव ॲक्च्युअल आयुष्यात मी पण अशीच असेल. म्हणजे जर माझं लग्न पुढे जाऊन झालं तर त्याच्या सगळ्या परिस्थितीत साथ देणारी जी आहे अनिता, तशीच मी आहे. बाकी तिचा स्वभाव मला थोडासा जलसपणे, तुम्ही जर टीजर बघितलं असेल तर हा रील स्टार असतो आणि आणि त्याला बोलते की आजकाल लय तुमच्या रील्स बघायला लागल्यात पोरी. कारण तिचा एक सीन आहे बसमधला, तिच्या बाजूला एक सुंदर मुलगी बसलेली असते आणि ती याचे रील्स बघत असते आणि मला असं होतं की एक मिनिट, ही माझ्या नवऱ्याची रील बघतीये आणि अशी प्राऊडने अशी बसलेली असते आणि ती बोलते की छान बनवतो ना हा रील. मी म्हणते हा बनवतो की चांगला. असं असं छान कॉन्व्हर्सेशन आहे आणि ते तो सीन झाल्यानंतर मग मी याला घरी जाऊन बोलते की खूप बघायला लागल्यात पोरी तुमच्याकडे आजकाल. म्हणजे मग तो त्याचं एक सुंदर वाक्य आहे त्यावर की हा आता रील स्टार आहे म्हटल्यावर बघणार की ग पोरी माझ्याकडे. असं छान कन्व्हर्सेशन आहे. सो तिचा एक तसा स्वभाव आहे. अजून एक अशी गोष्ट आहे की ती स्वप्न बघणारी आहे. ज्या परिस्थितीत ती वाढलेली आहे त्या परिस्थितीत तिला राहायचं नाही आहे. म्हणजे तिचा नवरा असा आहे की चला सकाळ संध्याकाळ काम करायचं, पैसे येत आहेत, 4 पैसे येत आहेत, तेवढं खायचं प्यायचं झालं म्हणजे तेवढंच आहे. पण ती तशी नाही आहे. तिला स्वप्न बघायला आवडतात. ती पुढच्या पिढीचा विचार करते. तिचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे जर सायकल आहे तर त्यांच्याकडे बाईक असली पाहिजे आपल्या मुलांकडे, किंवा जर आपल्याकडे बाईक आली तर पुढे जाऊन 4 चाकी त्यांच्याकडे असली पाहिजे. सो अशी ती अनिता आहे. आणि जेव्हा ती त्याला फोर्स करते तिच्या नवऱ्याला की आपण गाडी घेऊ ना, तर तो म्हणतो की कशाला, आपल्याकडे एवढे पैसे का नाही आहेत. तर त्यावेळी तिचं असं खूप फोर्स केल्यानंतर ती म्हणते की नाही, मी पण जरा जास्त काम करेन, पार्लरवाली असते, जास्त काम करेल, जास्त घरी जाऊन सर्व्हिस देईन. सो तशी ती आहे. म्हणजे नवऱ्याला सतत साथ देणारी आणि सपोर्ट करणारी. सो आहे, थोडीफार रिलेट करते मी स्वतःशी तिला. भूषण, माझ्या असं लक्षात आलं की आत्तापर्यंत तुझा प्रवास जर लक्षात घेतला तर तू मुंबई पोलीसमध्ये होता. काय नेमकं सुचलं? म्हणजे होतं ना, सरकारी सर्व्हिस होती ना, आत्तापर्यंत तू PI PSI असं काहीतरी कुठेतरी ॲप्लिकेबल होऊन गेला असता इंटर डिपार्टमेंट. पण मग हे बेभरोशाचं जग की जिथं एकदा मिळेल दुसऱ्यांदा मिळेल याची काही शाश्वती नाही. का म्हणजे नेमकं काय? म्हणजे माझे मोठे बंधू, मला आठवते असं की 7वी 8वी पासून मी बघत आलोय त्यांना की ते अण्णा कविता करायचा आणि त्यातल्या काही कवितांचा त्यांच्या अपरोक्ष किंवा त्यांनी स्वतः दाखवलेल्या मी साक्षीदार आहे. आणि एका पावसाची गोष्ट तुम्हाला जी माहीत असेल तर मला आठवते असं की अण्णा FYला असेल त्यावेळेस केली होती, मी 8वी 9वीला. म्हणजे इतक्या काय म्हणतात लहानपणापासून, आणि त्याच्या अगोदर तर वाचनाची आवड होती. पण हे नक्की कळालं की कला माणसाच्या अंगात पाहिजे. जगणं फक्त खाणं पिणं आणि पैसा कमवून प्रॉपर्टी शिल्लक ठेवून ह्या जगात निघून जाणं एवढं काय आयुष्याला पुरेसं नाही. आणि काहीतरी तुमचं नाव राहिलं पाहिजे, तुम्ही काहीतरी साहित्यातून जगला पाहिजे आणि कला कुठली तरी तुम्हाला जमली पाहिजे. म्हणजे जसं की मला वाटतं की सगळ्यात माझ्या दृष्टीनं वाटतं की म्युझिक, संगीत हे सगळ्यात मला वाटतं की वरची कला आहे. आणि त्याच्याबरोबरच इक्वॅलंट मला वाटतं की कविता लिहिणं, गाणी लिहिणं हे वाटतं मला. आणि ते मी इतक्या जवळून बघत होतो की अण्णाच कविता करायचे आणि ते इतकं मला गमतीशीर वाटायचं. माझे वडील पण अण्णाच्या कवितेचे खूप मोठे फॅन होते. ते पेपरला कविता आल्यानंतर 5-5 दिवस पेपर त्यांच्या बगलेत असायचा. आई भांडायची हा वेगळा विषय, कारण की तिची इच्छा असायची की अरे 4 पैसे कमवले पाहिजेत मुलांनी माझ्या. क्या बात. पण हे सगळं जवळून बघत आलो आणि मला पण वाटायचं, मी पण आईच्याच बाजूच होतो की 4 पैसे पाहिजेत, गरिबीत पैशाशिवाय काही खरं नाही. पण जसा घरात मग मोठे बंधू पोलीस झाले, 1997 साली ते मुंबई शहरला भरती झाले आणि मी 2005ला मुंबई रेल्वेला भरती झालो. पण हे कुठंतरी करत असताना 2007ला किंवा 7ला माझे वडील गेले. पण त्याच्यानंतर एका वर्षानं नागराज अण्णानं मास कम्युनिकेशनला ॲडमिशन घेतलं आणि 25,000त एक शॉर्ट फिल्म तयार केली आणि ती डायरेक्ट नॅशनल अवॉर्डला गेली. आणि त्या फिल्मनं डायरेक्ट अण्णांना सोनाक्षी सिन्हाच्या बाजूला बसवलं आणि ते पिस्तुल्या, आणि ते माझ्यासाठी एकदम हिप्नोटाईज करणारं, भारावून टाकणार होतं की यार फक्त तुम्ही काय करायचं तर खूप चांगलं लिहायचं, काहीतरी चांगलं करायचं आणि ते लोकांना आवडलं पाहिजे, त्यासाठी 4-5 कोटी रुपये असलेच पाहिजे असं नाही. आणि मी पोलीसमध्ये असताना पण मला एक सतत टेन्शन असायचं. माझा गणेश जसवंत नावाचा जो माझा मित्र आहे, तर त्याच्याजवळ बोलायचं की अरे आपल्याला नॅशनल अवॉर्ड भेटले पिस्तुल्याला, पण आता अण्णाला 1-1.5-2 कोटी रुपये तरी मिळाले पाहिजेत, आपण कमवले पाहिजेत फिल्म करण्यासाठी. पण नंतर कळलं की ह्याच्यासाठी एक निर्माता नावाचा प्राणी असतो, पैसे कमवले पाहिजेत. मग ह्यातून करता करता अण्णांना नॅशनल अवॉर्ड भेटल्यानंतर, आणि मी लहान भाऊ,
म्हणजे मला तरी वाटतं की आपण मोठ्या भावाचं खूप अनुकरण करतो कुठलाही, म्हणजे मोठ्या भावाने काय केलं तर ते पटकन छापलं जातं लहान भावावर. बरोबर. म्हणजे अण्णा डान्स करायचे, व्यायाम करायचे, कराटे खेळायचे नाही का, बॅक किक वगैरे जमायची त्यांना. हे सगळं आम्ही पण अनुकरण करायचो त्या गोष्टीचं. तसंच तुम्ही जो प्रश्न विचारला की इकडं कसं काय, तर हे लोक म्हणतात की मी ॲक्सिडेंटली आलो, खूप ठरून आलो, खूप कष्टानं आलो, पण मला तेवढे कष्ट पडले नाहीत आणि लहानपणापासून ठरून वगैरे बिलकुल नाही. हां, सिनेमाची आवड होती, पण अण्णांमुळं हा मार्ग इतका सहज उपलब्ध झाला आणि एक वाटलं की बाबा आपणही शॉर्ट फिल्म करू शकतोय, आपणही लिहू शकतोय. मग मी 2014ला ज्यावेळेस पिस्तुल्या फॅन्ड्री रिलीज झाला, बहुतेक त्याच काळात फॅन्ड्रीच्या रिलीजनंतर मी नगरला ॲडमिशन घेतलं मास कम्युनिकेशनला. बरं. मग ते जवळून बघितलं की त्याचा अभ्यास कसा असतो, शॉर्ट फिल्म करता येते. त्या फिल्मला वर्षाला जसा मी तुम्हाला सांगितलं की गणिताचा मला खूप त्रास व्हायचा, पण इकडे तर सिनेमाचाच पेपर आहे आणि गावाकडं पिक्चरच्या आजूबाजूला, व्हिडिओ सेंटरच्या आजूबाजूला दिसलं तर गुरुजी पण मारायचे आणि शिक्षक पण मारायचे परत हायस्कूलला गेल्यानंतर, तिथं दिसल्यानंतर आणि इकडे तर डायरेक्ट तुम्ही पिक्चरच आणि तुम्हाला शिकवलंच जाते, होय. तुम्हाला अभ्यासालाच पिक्चर दाखवले जाते. तर ही सगळ्यात मोठी मला आवडती गोष्ट होती की अभ्यासक्रम हाच पिक्चरचा आहे. आणि ते पण पहिलं तर वाटायचं की फिल्ममध्ये यायचं म्हणजे FTI वगैरे काय मोठा तामजाम असतो, गरीबाची पोरं ऍडमिशन घेऊ शकत नसते. बरोबर. कदाचित कोणतरी मला म्हणलं होतं कलेक्टर वगैरे मोठे मोठे बिल्डर असतात त्यांचीच पोरं ऍडमिशन घेतात, पण हा अभ्यासक्रम मला तर D.Ed आणि पोलीस भरतीशिवाय काय आयुष्यात माहीतच नव्हतं. पण हे असं माध्यम आहे आणि त्यात मी ॲडमिशन घेतलं. मग ते कितपत जमलं, कारण की मी असाइनमेंट इंग्लिश माझं कच्चं होतं, पण मला माहित होतं की मी चांगलं लिहू शकतो, चांगल्या गोष्टी करू शकतो. ते करता करता मग सैराटमध्ये छोटा रोल केला, बाकीचे छोटे मोठे रोल असतील, कास्टिंग केलं आणि मी जे काय माणसं त्या कथेतली पात्र स्क्रिप्ट ऐकल्यानंतर अण्णापुढं आणून उभं करायचो आणि ते सिलेक्ट व्हायचे. मग त्याला नंतर मला कळालं की ह्याला कास्टिंग म्हणतात. तोपर्यंत ठाऊकच नव्हतं हे काय. आणि हे सगळं करता करता आज ह्या स्टेजला आहे की आणखीनही म्हणजे मी तसा दुर्बोध आहे या गोष्टींपासून की फिल्म कशी विकायची असते, डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय असतो, आणखीनही मला माहीत नाही. कारण की माझी जी मंडळी आहेत तर ती खूप पॉवरफुल आहेत, त्यांनी सिनेमे केलेले आहेत, त्यांच्या भरोशावर सगळा खेळ चाललाय आणि मला त्यांनी एक जबाबदारी सोपवली. बरोबर. की मी जी गोष्ट ऐकवली त्यांना, सुधीरने लिहिली होती, त्याचं नॅरेशन मी दिलं. सुधीरच्या अपरोक्ष सुधीर नव्हता इथे मुंबईत आणि मी त्यांना ती गोष्ट समजावून सांगितली. त्यात ऐकवता ऐकवता ही फिल्म रिसायकल ही फिल्म ऐकवता ऐकवता मी त्यांना त्यात भानुदास हा रील्स करतो आणि हे सगळे इम्प्रोवाइज करून सांगितलं. त्यातल्या बहुतेक गोष्टी तर विसरून गेलो, ते सुधीरला पण सांगायच्या राहून गेल्या. पण जे काय नंतर आम्ही डिस्कस केलं तर तो जो सिनेमा घडला तर त्याचं टायटल ही परत आम्ही चेंज केलं. मी सुचवलं त्यांना की ह्याचं टायटल रील स्टार असेल तर आणखीन खूप सुंदर वाटू शकतं. मोठी चर्चा आहे रील स्टार बद्दलची. चला, तुमच्या टीमचे इतरही मेंबर्स आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मला असं वाटतं सगळं यांचा परिचय तूच करून द्यावा या ठिकाणी. सर, माझ्या फिल्मला 2 डिरेक्टर आहेत. तुम्ही फिल्मच्या सुरुवातीलाच बघत असाल सिमी आणि रॉबिन असं दिसतं. सिमी सर हे स्वतः डिरेक्टर आहेत, खूप चांगले रायटर आहेत, JNU पास आउट आहेत दिल्लीवरून. त्यांनी महात्मा गांधींवर एक खूप मोठी कादंबरी PhD मध्ये लिहिलेली आहे आणि ते इतके सुंदर लिहितात. आणि दुसरे जे डिरेक्टर आहेत माझे ते रॉबिन सर शेजारी बसलेत, ते आमचे फिल्मचे असोसिएट दिग्दर्शक नंदू आचरेकर. आणि तुम्हाला माहित असेल की कदाचित माझ्या माहितीनुसार मराठी सिनेमात तरी यांच्या इतक्या कोणी फिल्म केल्या नसतील ॲज अ असोसिएट म्हणून. तगड़ी टीम है. मैं आपको पूछना चाहूंगा, रील स्टार क्या आप मतलब जब देखते हो एज अ डायरेक्टर आप रील स्टार की तरफ, क्या लगता है आपको, कैसी बनी फिल्म? फिल्म अच्छी बनी है. तो बहुत हमने एक फिल्म बनाया था पहले, अन्या करके, मराठी में हमारा इंट्रोडक्शन पहले हो गया था. अच्छा. तो उसी वक्त भूषण जी ने हमारा मुलाकात हो गया, तो इन्होंने एक स्टोरी बोला, एक अच्छा स्टोरी लगा. पहले इन्होंने नरेशन किया है, सुधीर कुलकर्णी ये स्टोरी लिखा है और लेकिन पहले नरेट किया भूषण जी ने जी. तो बहुत अच्छा स्टोरी था, सिंपल स्टोरी था. तो हम लोग कंटेंट देखते हैं, जब भी कोई स्टोरी के बारे में हम लोग सोचते हैं इसका कंटेंट क्या है, अल्टीमेटली ये फिल्म कैसे बनेगा ये हमारे माइंड में, लेकिन कंटेंट अच्छा है तभी हम बना सकते हैं. बिल्कुल, कंटेंट अच्छा होना चाहिए. अच्छा होना चाहिए. मेरे को एक कंटेंट बेस्ड, जैसे मराठी इंडस्ट्री का सबसे बड़ा पेक्युलियरिटी कंटेंट बेस्ड इंडस्ट्री है. तो हम भी साउथ से आता है, तो वहाँ भी कंटेंट बेस्ड इंडस्ट्री फिल्म ज्यादा बनता है. तो अभी मलयालम इंडस्ट्री का बहुत तारीफ होता है. तो जैसे जैसे भूषण जी ने ये स्टोरी बताया तो मेरे को लगा ये अच्छा कंटेंट बेस्ड स्टोरी है, ये हम अच्छा बना सकते हैं. ऐसे रील स्टार आपके साउथ में भी होंगे ना? रील स्टार साउथ में है, लेकिन जैसे हिंदी में उतना नहीं है. अच्छा, उतना पॉपुलर नहीं है. लेकिन ये नाम सजेस्ट किया भूषण जी ने. नहीं, हमारे मराठी में तो बहुत है. बहुत है. मतलब अगर विलेज एरिया में जाओ तो हर कोई आज रील कर रहा है. हाँ, हर एक को
वो रील करना है, फेमस होना है, उसे अपने फॉलोअर्स बढ़ाने, काय तुमचा असोसिएट म्हणून काय अनुभव राहिला, कशा पद्धतीने? ॲक्च्युली मला सिमी सर काही वर्षापूर्वी भेटले होते आणि ही कल्पना त्यांनी मला सांगितली की रील स्टार नावाचा सिनेमा करायचा आहे आणि ह्यांच्यावर मी अन्य नावाचा सिनेमा केला होता, तर ह्यांची मला पॉवर माहीत होती की किती चांगलं यांचं कॉन्सेप्टवरती काम होतं. तर ही कल्पना मलाही आवडली आणि आम्ही मग त्याची सुरुवात केली. भूषणजी जॉईन झाले, उर्मिलाजी जॉईन झाले, प्रसाद ओकजी जॉईन झाले आणि मग एक लोकेशनचा आम्हाला एक प्रश्न होता की हा चित्रपट करायचा कुठे, कारण ग्रामीण हा संपूर्ण भाग यातला 70% 80% ग्रामीण भाग होता. तर मग आम्हाला एक आमचे मित्र आहेत महेंद्र पाटील, त्यांनी एक लोकेशन सुचवलं अंबरनाथमध्ये, काकोळे गाव वगैरे आहे तिकडे. म्हणजे तुम्ही जवळपास शूट केलं होतं सगळं, हा? म्हणजे लोकांना असं, आता अनेक लोकांनी जो प्रोमो पाहिला तर ते म्हणतात अरे तुम्ही शूट कुठे केलं, तर लोकांना म्हटलं आम्ही कुठेतरी दूर, कुठेतरी नागपूर किंवा अमरावती वगैरे असे काही लोक म्हणाले. तर म्हटलं अमरावती एवढ्याला आम्ही गेलो नाहीये, मराठीचं बजेट पण नाही अमरावतीला जायचं. तर म्हटलं मग असा एक भाग आम्ही शोधून काढला की तो जवळपास तो एरिया वाटेल जो यांचं घर दाखवलंय, किंवा ते जेव्हा सायकलीवरून जातात तर तुम्ही मागे जर पाहिलं तर छान पर्वत तुम्हाला दिसतोय. तर हे सगळं आम्हाला अंबरनाथ बदलापूरमध्ये एक काकोळे गाव आहे तिकडे आम्हाला हे सगळं लोकेशन मिळालं आणि खूप छान ते दिसून पण आलंय स्क्रीनवरती तुम्ही पाहाल तर. म्हणजे आणि तिथल्या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य पण दिलं, तिथल्या स्थानिक लोकांनी आम्हाला खूप मदत केली की मराठी चित्रपट करताय तुम्ही करा, अनेक पुन्हा नवीन चित्रपट इकडे घेऊन या, आम्हालाही आवडेल इकडे करायला. तर अशा प्रकारे सर्वच मंडळींची आम्हाला ह्या चित्रपटाच्या मागे खूप लोक उभे राहिले मदतीसाठी आणि त्यामुळे आम्ही हा चांगला चित्रपट केला, उत्तम प्रकारे सादर करता. भूषण, अनटच एरियाज तुम्ही शूटमध्ये यासाठी वापरले खरं तर, पण या सगळ्या ह्याच्यातनं जुगाड हा तुझ्या आयुष्याचा भागच राहिलेला आहे, हो ना? तो करावा लागला असेल ना, म्हणजे बजेटवर पैशाचं सोंग आणता येत नाही काही करायचं म्हणजे. एक ठराविक रक्कम ठरवलेली आहे तर त्या रकमेतच तुम्हाला तो दिवस उरकायचा आहे, बरोबर. मग हे जुगाडे करावे लागले असतील. हो नक्कीच. म्हणजे सिनेमा मला वाटतं की कितीही मोठं बजेट असलं तरी जुगाड हा त्यात येतोच मराठी इंडस्ट्रीमध्ये, किंवा आपण बघतोय सगळ्या गोष्टी निश्चितच. कारण की मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या महानगराच्या शेजारी हा सिनेमा शूट होणार हे मी पहिल्यांदा मला कळालं तर मी स्वतः साशंक होतो की अरे गोष्ट तर ग्रामीण आणि नाही का निमशहरी तालुका प्लेस अशी गोष्ट आहे, ती मुंबईसारख्या इतक्या गजबजलेल्या अंबरनाथ, कल्याण इथे कसं काय होऊ शकते. पण ज्यावेळेस मी लोकेशन बघितलं आणि अंबरनाथ MIDCच्या पाठीमागे बाजूला जिथं मलंगडाच्या पायथ्याशी एक असा काही आदिवासी पट्टा राहिलेला आहे, शिल्लक राहिलेला आहे की जिथं आणखीन खूप गावठी लोक आहेत, जसं की आपण पश्चिम महाराष्ट्रात बघतो. आणि खरं तर सुधीरच्या माझ्या डोक्यात तशीच एक पार्श्वभूमी होती गावाकडची आणि ते तिथं मिळालं. आणि तुम्ही म्हणताय तसंच की मला वाटतं की प्रत्येक गावातल्या काहीतरी 60-70 घरात आमचंच राज्य होतं. म्हणजे कुणीही कुठं झोपतंय, सामान कुठेही कुणी ठेवतंय, काही वस्तू लागल्या उचलून आणतंय आणि त्यांना अप्रूप होतं अरे आपल्या गावात सिनेमा होतोय. आजपर्यंत सिनेमा आपण पडद्यावर बघत होतो. विजय पाटकर त्या गावात येऊन गेले, प्रसाद ओक असतील, आम्ही सगळी मंडळी. तर आपल्या गावात सिनेमा घडतोय हे इतकी ती साधी बोळ माणसं होती की पैसे मागत नव्हते, पण जुगाड तर निश्चितच व्हायचा की एक वस्तू नसेल काय नसेल. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे बजेट नाही आहे आणि ठरलेल्या एका टाईमलाईनमध्ये तुम्हाला सिनेमा पूर्ण करायचा आहे तर 100% तुम्हाला जुगाड करावाच लागतो. म्हणजे पात्रांच्या बाबतीत असेल, काही ॲक्सेसरीज गोष्टी, इक्विपमेंट्स इवन नाही का, की लेन्सेस असतील, इतक्या साऱ्या गोष्टी. आणि म्हणजे गावाकडच्या भाषेत सांगायचं झालं तर सिनेमाचा प्रत्येक दिवस आता लग्नासारखा असतो. प्रत्येक दिवस सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत तो सगळं तामझाम लग्नाचं उदाहरण दिलंय, प्रत्येक दिवस लग्नासारखं. प्रत्येक दिवस लग्नासारखं. म्हणजे आलेले पाहुणे सोडा, त्यांना त्यांची सोय करा, परत लग्न झाल्यानंतर त्यांना सोडून या. बरं ते मग त्यात परत मग सगळे जे व्यक्ती तितक्या प्रकृती, वेगवेगळे स्वभाव लोकांचे. म्हणजे तुम्ही आता म्हणाल तरी काही जणांना वाटेल की अरे हे सिनेमात आता परिपूर्ण झाली लोक, पण नाही, माझ्यासाठी तरी प्रत्येक दिवस हा शिकण्याचाच आहे. म्हणजे इथं काय जसं काय डॉक्टर प्रॅक्टिस करतात तसंच ही प्रॅक्टिस आहे ॲक्टरची, दिग्दर्शकांची, प्रत्येक लोकांची प्रॅक्टिसच आहे की कुठंतरी आम्ही पूर्ण झालो. मला नाही वाटत असा काहीतरी विषय येईल. तुझा पहिला सिनेमा ना? नाही, माझा 11वा-12वा सिनेमा आहे. पण थेट येस, एका संसारीबाईचा रोल. येस. सो याआधी तुझ्याकरता म्हणून एक असा आत्मिक एक धक्काच म्हणावा लागेल स्क्रीनवरती तू बघितला. बरोबर. तू त्या मी टीजर मध्ये असलेला तुझा लुक आणि आता तू माझ्या समोर असलेली ही, असं वाटतंय की म्हणजे तू काय प्रवेशच केला. येस येस, करेक्ट. म्हणजे तसाच अनुभव राहिला तुझ्यासाठी एकदम. तसाच म्हणजे मी जी उर्मिला आहे ती गावाकडची आहे आणि खूप मोठं स्वप्न बघून इथे मुंबईत आली होती 2017ला.
तिच्याकडे म्हणजे मला तुम्ही गावाकडच्या कुठल्याही गोष्टी करायला सांगा, शेतातल्या कुठल्याही गोष्टी करायला सांगा, मी ते बघितलंय. म्हणजे माझे आई वडील शेतकरी आहेत, मी शेतकरी आहे, मी 12वी पर्यंत शेतातलं सगळं काम केलं, खुरपणी, कापणी, सगळं 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 सांगा, मी सगळं करते. पण जेव्हा मी मुंबईत आले आणि मी बघायला लागले की अरे ही मुंबई शहर केवढं मोठं आहे आणि याच्या पलीकडे म्हणजे गावाच्या पलीकडे अजून भरपूर काही गोष्टी आहेत आपल्याला ह्या शिकायच्या आहेत. आणि मला असं झालं की आपल्याला फक्त तिथेच नाही राहायचंय, मला अख्खं जग बघायचंय. मला ती उर्मिला फक्त ठेवायची नाहीये. सो मला असं होतं की आता कुठलंही काम येऊ, म्हणजे गावातली एक बाई असो, गावातली एक मुलगी असो, तीही मी करू शकते, एक शहरातली मुलगी पण करू शकते, असं मी एक स्वतःला बघते. म्हणजे स्पेसिफिक मला हेच करायचंय, मला तेच करायचंय. आता खूप लोक म्हणतात की तू अगं 2 पोरांच्या आईचा रोल केलायस, कशाला, म्हणजे तुला पुढे कामं तीच मिळतील. पण मला असं वाटतं दूर दूरपर्यंत वाटत नाही. एक्झॅक्टली. पण मला असं वाटतं की ठीक आहे, मला स्वतःला एक चॅलेंज होतं त्यावेळी की चल ना बघू ना आपण हे पण करू शकतो की नाही. आणि आता मी एक एक्झॅक्टली अपोजिट फिल्म करते जी हिंदी आहे. सो अशा 2-3 फिल्म्स आहेत की तीच फिल्म नाहीये रील स्टार की ज्याच्यात मी 2 बाईचा रोल केलाय, असं काही नाहीये. दुसऱ्याही फिल्म्समध्ये मी मॉडर्न मुलगी आहे, ग्लॅमर आहे, अशा पण मी फिल्म्स करते. सो असं काही नाही, एक चॅलेंज म्हणून मी बघते स्वतःला की त्याला फारच उसळून आलं, काहीतरी ऍड करायचंय त्याला. बोलायचंय सेटवर असताना मी तिला बघायचो ना, ती व्हॅनिटी म्हणजे कार मधून यायची हॉटेलवरून, 1 पीस एकदम बॅग बिग नाही एकदम अशी रॅम्प वॉक करत आलेली पोरगी, आणि ती व्हॅनिटीत गेली ना तर कट्टू ती बाहेर आली ना तर मी तिला म्हणायचो लेडी पार्कर. म्हणजे तुम्ही स्पायडरमॅन पाहिला, त्यात तो आजी आजोबा बाहेरच्या रूम मध्ये असतात आणि तो त्याच्या रूम मध्ये गेला की त्याला तो स्पायडर चावतो आणि त्याचं एकदम तुम्ही प्रवेश शरीरच बदलतं. आणि ती कट्टू व्हॅनिटीतून बाहेर आली की ती माझ्या बायकोच्या कॉस्ट्युम मध्ये यायची आणि तशीच गावठी, मग कुठेही बसेल, त्या पोराचाच मुका काय घेईल, त्याला त्रास द्यायची. पण तू मला सांग, शूटिंगच्या वेळ म्हणजे आधी जेव्हा आपण ओळखतही नव्हतो तेव्हा हाच म्हणाला होता की ही कशी वाटेल 2 पोरांची आई, हा मला समोर बोलला होता माझ्या. तर माझं असं होतं की इट्स ओके, आपण जर मी हो म्हणजे मला जर वाटतंय आत्मविश्वास आहे की मी हे करू शकते तर बघूया करून. म्हणजे आणि फॉर्च्युनेटली आम्हाला काम करता आलं एकत्र. आणि कास्टिंग तुझंच नाही कास्टिंग मला विचारलं होतं की कसं होईल, पण मी शंका पण उपस्थित केली. आणि दुसऱ्याच पॉइंटला जी काही मोठी नावं घेतली ह्यांनी 3 मराठी इंडस्ट्रीतल्या अभिनेत्रींचं, मला टेन्शन पण आलं की अरे ह्यांना आपण बघत मोठे झालोय, ह्याच्याबरोबर कसं काय काम करू शकतो, एवढं मला जुळून घेता येईल का त्यांच्याबरोबर. पण याच्या उलट तुला प्रश्न विचारतो, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही माझ्याबरोबर माझ्या सिनेमात काम करा असा विचारायला तू गेला असशील काही कालावधीकडे किंवा विचारलं असशील? नाही, मी कोणालाच विचारलं नाही. सगळं कास्टिंग जे आहे ते नंदू सरांनी. ऍक्च्युली काय झालं जेव्हा असं झालं की अच्छा भूषण जरा पहिला सिनेमा करावं की नाही करावं अशी दुविधा मनस्थिती असणारी लोक भेटली तुम्हाला या सगळ्या कास्टिंगच्या प्रोसेस? नाही, म्हणजे यांच्याबद्दल मला कॉन्फिडन्स होता की हे जे कॅरेक्टर ग्रामीण गावाकडचं जे सिम्पल जेव्हा असा दिसणारा हा मुलगा आहे, म्हणजे आम्हाला असं हिरो टाईप मुलगा नाही पाहिजे होता. एक असा वाटला पाहिजे की गावाकडचा मुलगा आहे जो एका आपल्या सायकलवरती जाऊन सगळं सामान विकतोय वगैरे वगैरे. आणि उर्मिलाजीनी जेव्हा आम्ही रिडिंग केलं ना तेव्हा त्यांचा टोन जो होता, म्हणजे जो बदल आहे, एखादी व्यक्ती दिसते ग्लॅमरस पण वाचताना आपल्याला जेव्हा असं कळतं की त्या कॅरेक्टरला हिचं बोलणं सूट होतंय, म्हणजे तो भाग जेव्हा मला कळला ना तेव्हा आम्ही ह्यांना फायनल करून टाकलं की बाबा ह्या जात आहे. पहला मीटिंग में ही हमने फाइनल किया। हाँ, तिथे आम्हाला हमने ऑल ओवर महाराष्ट्र में सर्च किया है, मैं और रोबिन सर हमारे डायरेक्टर साथ में, तो हमने बहुत एक्टर्स का प्रोफाइल चेक किया, लेकिन हमारी जो कैरेक्टर तो भूषण जी का कैरेक्टर है बानादास, उसकी वाइफ की कैरेक्टर जो सिंपलिसिटी शूटेबल कौन लगेगा, इनको मिलके पहला दिन बात करके हमने ऑलमोस्ट नंदू जी फाइनल केला आम्ही त्यांना, हमने फाइनल केला. लेकिन पहला दिन जब सेट में आया था तो उर्मिला जी वही क्वेश्चन हम लोगों से पूछा, तो मैं दोनों बच्चे की करना है, म्हणजे एक शंका असते ना की एक बाबा इतकी ग्लॅमरस एका 2 मुलांची आई वाटेल का. म्हणजे इव्हन मला एक त्यांचा मोठेपणा काय वाटतो की त्याने हा स्वीकार केला रोल. म्हणजे सर्वसाधारण कोणी हे करणार नाही ना, ते म्हणाले मला नाही रोल करायचा आहे मुलांचा वगैरे, 2 मला मोठी मुलं आहेत. सवाल पूछ के असं वाटतं ना, ये सवाल पूछ के मैं खुद डर गया. तो पहला दिन का शूट है, लेकिन जब मैं बाहर आ गया, जैसे भूषण जी बोला, वाइनिटी से बाहर आ गया, शॉट लगा दिया, तो एकदम नया. आपने साउथ में काम किया है पर मराठी में आप काम कर रहे थे डायरेक्टर, एज ए डायरेक्टर आप पहले किया था ना? हाँ पहले किया था, पर लैंग्वेज का कोई बैरियर नहीं आप
नहीं, हम हिंदी में किया था अन्य करके, आलोक कुलकर्णी, प्रथमेश परब। अच्छा, पर मराठी में फर्स्ट टाइम आप कर रहे थे? फर्स्ट टाइम हमारा। हाँ, पर मतलब भाषा का कोई प्रॉब्लम नहीं भाषा का प्रॉब्लम है, लेकिन मैं तो हिंदी जानता है, तो पहले स्क्रिप्ट आया था सुधीर कुलकर्णी ने मराठी में लिखे थे, फिर हमने हिंदी में ट्रांसलेट किया, फिर रोबिन सर जो डायरेक्टर है वो भी स्क्रिप्ट में काम किया, फिर वो मलयालम में हमने स्क्रिप्ट चेंज करके फिर हिंदी में ट्रांसलेट करके फिर मराठी में ट्रांसलेट करके वापस। हो, पण म्हणजे फार द्राविडी प्राणायाम झालेला आहे रील स्टारच्या बाबतीत. रील स्टारच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा तो संघर्ष बघायला मिळतो सगळ्या ह्याच्यात. तू तुझ्या खऱ्या आयुष्यात सोशल मीडिया किती फॉलो करतो? तू स्वतः रील करतोस का? मी रील्स अजिबात करत नाही. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, मला अजिबात तेवढा कॉन्फिडन्स नाही की कॅमेरापुढे उभं राहायचा. पण सिनेमा म्हणाल की मी म्हणजे तुम्ही ॲक्शन म्हणेपर्यंत मी खूप टेन्शनमध्ये असतो, पण घुसलो की मी करतो. म्हणजे मला आवडतं उलट. म्हणजे ते काय कसं म्हणता येत सांगा. असं म्हणूयात किंवा भूषण मंजुळेच्या हिमोग्लोबिन मध्ये सिनेमा आहे. नाही एवढं पण नाही, पण मला आवडतं करायला आवडतं. पण पॅशन आहे तुझं? पॅशन आहे. म्हणजे यातच जगायचं, यातच निवृत्त व्हायचं. 100%. बस त्याच्या उपर काय दुसरा विचार केला? सिनेमाचं स्वप्न पडतं. सिनेमाचंच. कारण की सर सिनेमानं चांगलं वागायला शिकवलं. सिनेमानं खूप दुःखाच्या काळात सिनेमानं साथ दिली की एंटरटेन करायला. म्हणजे सिनेमा दर शुक्रवारी सिनेमा बघणं हे एक काय म्हणतात त्याला की रिच्युअलच होतं माझं तरी, निदान माझ्या मित्रांचं, माझं आणि लहानपणी पण. म्हणजे अशा गावात वागलो की माझे वडील, मला कळतंय असं की वडिलांनी तर खूप मोठं आयुष्य त्यांचं बघितलं की 2 ट्रकचे स्वतः मालक होते. पुन्हा मग त्यांना वयाच्या 55 वर्षी दगडं फोडावी लागली आमच्यासाठी की चौघांनी शिकलं पाहिजे. ह्यांना कुठंतरी त्यांचं एक वाक्य असायचं, अरे तुम्ही इतक्या जवळ आलाय नाही का नोकरी लागण्याच्या किंवा 10वी 12वी होण्याच्या, तर मला असं वाटतं की तुम्ही कुठंतरी हॉटेलात कबशा नाही धुतल्या पाहिजे. पण वडील 55 वर्षी, म्हणजे तुम्हाला माहीत नाही की 500 1000 डबर फोडणं म्हणजे काय तरुण पोराचं पण काम, अवघड काम. मग मला वाटतं की त्यांची काय इच्छा होती आमच्याबद्दल आणि जी काय साधना होती ती पूर्ण कामी आली आहे आमच्या. म्हणजे शक्यच नाही की कॉन्स्टेबल माणूस जो की प्लॅटफॉर्मवरती रात्री लोकल बंद झाल्यानंतर पुठ्ठा टाकून झोपतो आणि त्याच्या बाजूला कुत्रे पण झोपायचे, कुत्री पण झोपायची. असा काळ मी आत्ता बघितलाय. सैराट नंतर सुद्धा मी 1 महिनाभर ड्युटी केली आणि त्याच काळात मी झोपलो. थंडीचे दिवस होते आणि पहाटे अचानक मला जाग आली. एक 4:20ची का काहीतरी माझी लोकल होती बोरिवली स्टेशनला आणि सहज हात गेला तर कुत्रं माझ्या उभेनं माझ्या कुशीत झोपलंय. त्या रात्री मला त्या कुत्र्याबद्दल पण चांगलं वाटलं, सहानुभूती वाटली, पण वाटलं की आता बस झालं. म्हणजे आपण इतकं केलंय, सैराटपर्यंत भावाने आणून ठेवलंय आणि इतकं सगळं आपण बघतोय, तर निदान अजून थोडं ताणलं पाहिजे स्वतःला. आणि आता ते आहेच की म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की 100% आता लीड करण्यापर्यंत जर आलं तर आता मागं वळून बघण्यात आणि दुसरा जॉब करण्यात तरी पॉईंट नाही किंवा दुसरा. रील स्टार नंतर भूषण मंजुळेला प्रेक्षकांनी नागराज मंजुळेचा भाऊ म्हणून ओळखावं की इंडिव्हिज्युअल भूषण मंजुळे म्हणून ओळखावं? काय अपेक्षा आहे तुझी? दोन्ही. कारण की माझा भाऊ हा पहिल्यांदा कवी आहे आणि कवी मनाच्या माणसाचा भाऊ असणं मला खूप आवडतंय. आणि अण्णा म्हणजे एक बापासारखा आहे माझ्यासाठी, भावासारखा नाही. कारण की ते थोरले आहेत आणि मध्ये 2 भाऊ आहेत. त्याच्यामुळे मला जो काय अण्णानं बघितलाय तर ते मित्र म्हणून आणि लहान भाऊ म्हणून नाही, मुलासारखं मला सांभाळलेलं. मी पण त्यांना आज पण घाबरतो किंवा त्यांच्या अपरोक्ष ही फिल्म मी करतोय, पहिल्यांदा बाहेर पडून लीड करतोय. तर हे पूर्ण माझा अट्टास आहे. पण तुम्ही जर म्हणाल तर अण्णाचा भाऊ म्हणून घेणं तर ह्याच्यासारखं मोठं बिरुद किंवा ह्याच्यासारखा गौरव माझा नाही. पण दुसऱ्या पातळीवर एक स्वतःची ओळख पण निर्माण करायची आहे. स्वतःच्या नावानं ओळखलं तरी त्यात मला काही वाईट वाटणार नाही. पण तुम्ही बघत असाल की आज प्रत्येकाला आपण बघतो की प्रत्येकजण लढतोय. मला मधल्या काळात पण अशी काही लोक भेटली, अरे मोठ्या वटवृक्षाच्या खाली छोटं झाड उगवत नाही वगैरे हे ते. पण माझं इंडिव्हिज्युअल हे म्हणणं आहे की ठीक आहे ना, ती सावली तुमच्यापर्यंत पोचते. कधी सूर्य डोक्यावर असेल त्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली खाली राहू नका ना. सावली तिरकी झाल्यानंतर तुम्ही सूर्यप्रकाश घ्या, तुम्ही तुमचा सूर्यप्रकाश शोधा, हे माझं म्हणणं आहे आणि त्यातून मी उभा राहतो. मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पण जाता जाता या रीस्टारच्या निमित्ताने मला सध्याला एक असं दिसतंय, जसं तुझ्या बोलण्यात तू म्हणाला की बरीचशी मुलं या रीलच्या माध्यमाचा गैरवापर देखील करताना दिसत आहे. अशा वेळी हा रील स्टार जो सामान्यांमधला आहे, जो आपला वाटतो, जो त्याची या सगळ्याच्यात तो स्वप्न पूर्ण करतो, त्याच्याकडनं रील करणाऱ्या सगळ्यांना तुला काय अपील करायचंय, काय सांगायचं जाता जाता? मला निश्चितच हे सांगायचं, कारण की कुठलाही कलाकार, तुम्ही अभिनेता बघत असाल तर त्याचे फॉलोअर्स खूप असतात
आणि त्याच्या आवडत्या अभिनेत्याला कोणी वाईट बोललं तर त्यांच्यात मारामारी पण होते, तुम्हाला माहीत असेल. खूप वाईट परिस्थितीवरती ती गोष्टी जाऊ शकतात, म्हणजे इतके फॅनवेडे असतात आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी. तर तुम्ही याची कदर ठेवा. मला माहिती आहे निश्चितच तुमच्या हातात मोठं माध्यम आहे रील स्टार म्हणून, आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक सबस्क्रायबरला तुम्ही एकमेकांपुढे बूस्टिंग करता. तुम्ही अभिमानानं गर्वानं सांगता की अरे माझे एवढे सबस्क्रायबर आहेत, तेवढे आहेत. पण तुम्ही ह्याचा नक्कीच विचार करा की ती माणसं शिकलेली सावरलेली आहेत आणि ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं फॉलो करत आहेत, तुम्हाला ते ऑब्झर्व करत आहेत. तुमच्या प्रत्येक बोलण्यावर, तुमच्या प्रत्येक रील्सवर त्यांची नजर आहे. त्यामुळे तुम्ही ह्या माध्यमाचा वापर विधायकरित्या करा, चांगल्या गोष्टींसाठी करा आणि तुमच्या भविष्यासाठी करा. आणि मी तुम्हाला रील स्टार म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ह्या सिनेमाला भरभरून प्रेम द्या. सिनेमाघरात बघा, कारण की एका सामान्य माणसाचा, एका रील स्टारचा हा सिनेमा आहे. आम्ही सगळेच आहोत त्यात. उर्मिला आहे, मी आहे, आणि उर्मिला पण एक रील्सचा भाग आहे. तिनं पण माझ्याबरोबर फिल्ममध्ये रील्स केलेले आहेत. तर माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या, भारतातल्या जे काही रील स्टार बंधू भगिनी आहेत त्यांना विनंती आहे की ह्या सिनेमाला भरभरून प्रेम द्या. आणि एक वेगळ्या धाटणीचा, ज्या सिनेमाचे सगळे साऊथ इंडियन हे टेक्निशियन आहेत, मराठी कलाकार आहेत, आणि त्यात एक रील स्टार नावाचा एक प्राणीसुद्धा आहे. तर त्याला बघायला तुम्ही थिएटरमध्ये भरभरून गर्दी करा. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि मी सुद्धा खरं तर माझ्या मित्रांच्या वतीने, माझ्या ह्या सगळ्या टीमच्या वतीने प्रेक्षकांना हेच म्हणेल, मंडळी, कुठली एक कलाकृती उभी करत असताना प्रचंड कष्ट असतात, त्या प्रसव वेदना असतात, आणि त्या सगळ्या वेदनेतनं, मेहनतीनं भूषण मंजुळीने हा सिनेमा जो रील स्टार तो समोर आलेला आहे, जो आपल्या सगळ्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तीला दाखवणार आहे. त्यामुळे जरूर हा सिनेमा बघा. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.